नमस्कार मित्रांनो, PM किसान योजना 2024 मध्ये जे लाभार्थी नोंदणी करणार आहेत अशा लाभार्थ्यांना प्रति वर्षासाठी 12,000 रुपये दिले जाणार आहेत। शेवट 15 जानेवारी आहे। आता यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकणार आहेत, त्यानंतर 12,000 रुपये कोणत्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत या संदर्भातील माहिती होणं आवश्यक आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। परत इथं तुम्हाला कमेंट करण्याची गरज नाही आहे। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम पूर्ण माहिती समजून घ्या। PM किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे पात्र असून सुद्धा येत नाही आहेत किंवा ज्यांना KYC करायची आहे, या बारकोडच्या माध्यमातून तुम्ही करू शकाल। जेव्हा PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती आल्यानंतर स्टेटस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। त्यानंतर PM किसान योजनेचा जो मोबाईल ॲप आहे तो सुद्धा तुम्हाला याच पेजवरून मिळणार आहे। आता आपण समजून घेऊया, PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये 2024 मध्ये जर नोंदणी केली तर 12,000 रुपये कोणत्या लाभार्थ्यांना व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे समजून घ्या। मित्रांनो, हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती यायचं आहे। गुगलमध्ये सर्च करा pmkisan.gov.in। सर्च केल्यानंतर PM किसान सन्मान निधी योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल। याच पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नोंदणी करता येईल, स्टेटस पाहता येईल। या संदर्भातील पूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे KYC संदर्भात। ज्या लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत KYC केलेली नाही आहे अशा लाभार्थ्यांनी KYC या ठिकाणी करून घ्यायचे आहे। त्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनमधून आत्तापर्यंत जे लाभार्थी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेली नाही आहेत अशा लाभार्थ्यांनी नोंदणी करायची आहे। त्यानंतर याच पेजच्या माध्यमातून नोंदणी केलेले लाभार्थी सुद्धा अपडेट करता येणार आहे, स्टेटस पाहता येणार आहे, बेनिफिशरी लिस्ट तुम्हाला याच ठिकाणी पाहता येणार आहे। तुमच्या गावामधून कोणकोणते लाभार्थी PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी करत आहेत। त्यानंतर आधार करेक्शन सुद्धा याच ठिकाणी करता येणार आहे। ऑनलाईन रिफंड जर तुम्हाला करायचं असेल, म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळत आहेत, तुम्ही ते पैसे परत करणार आहात, तुम्ही नोकरीला आहात, तर तुम्हाला याच माध्यमातून करता येणार आहे। त्यानंतर डाउनलोड PM किसान जो ॲप आहे तो सुद्धा या ठिकाणी असणार आहे। सरेंडर सुद्धा तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेबद्दल जे काही तुम्ही नोंदणी करत शेतकरी आहात तो जो खाता आहे तुम्ही सरेंडर करू शकाल। आता मित्रांनो समजून घ्या, 12,000 रुपयासाठी नोंदणी जर करायची असेल तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करा। आता 12,000 रुपये कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। सर्वप्रथम तुम्ही ग्रामीण भागातून आहात का शहरी भागातून आहात याला सिलेक्ट करा। त्यानंतर आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, जिल्हा टाका, राज्य टाका, तालुका टाका आणि कॅप्चा कोड टाकून गेट OTP यावरती क्लिक करा। मित्रांनो, जे पुढे जी माहिती दिसेल ती माहिती सविस्तररित्या भरून घ्या आणि नोंदणी करून घ्या। परंतु अनेक लाभार्थ्यांना नोंदणी करण्याची प्रक्रिया माहिती नाही आहे, त्यासाठी CSC सेंटर आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन नोंदणी करून घ्या। आता 12,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे समजून घ्या। जे शेतकरी महाराष्ट्रातून आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये आणि PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये या दोन्ही योजनेअंतर्गत 6,000 मिळून 12,000 रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। मित्रांनो, नोंदणी तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये करायची आहे, त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण दोन्ही योजना एकमेकाशी निगडीत आहेत, एकमेकाशी जोडलेले आहेत। त्यासाठी PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये जर नोंदणी केलात तर नमो शेतकरीचे 6,000 रुपये आणि PM सन्मान निधीचे 6,000 रुपये दोन्ही मिळून तुम्हाला इथं वार्षिक 12,000 रुपये 100% अनुदानावरती दिले जातात। आता समजून घेऊया 15 जानेवारी शेवटची तारीख का। सॅच्युरेशन कॅम्प केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। 1 डिसेंबर 2023 पासून 15 जानेवारी 2024 पर्यंत। मित्रांनो, जे लाभार्थी या सॅच्युरेशन कॅम्पेनच्या माध्यमातून नोंदणी करतील अशा लाभार्थ्यांचा लवकरात लवकर अप्रूव्हल मिळेल व महाराष्ट्रातून तुम्ही असाल
तर केंद्र सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये दोन्ही मिळून वार्षिक तुम्हाला 12,000 रुपयाचा लाभ दिला जाईल. त्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. एकतर CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा जिल्हा नोडल अधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही नोंदणी करून घेऊ शकाल. धन्यवाद.